बघा येणार आहे कोणाला. झाले सगळ्यांचे पेज डिझाईन करून एव्हरीवन? निशिता का? बाकीचे मागे तेजस झाले. फर्स्ट कोणते आपलं समरीचं पेज आहे. सेकंड मॅप. थर्ड कस्टमर समरी. ओके. आणि आता फोर्थ बघणार ते प्रोडक्ट समरी बघणार. इथपर्यंत झालंय सगळ्यांत. कस्टमर समरी पर्यंत झालंय एव्हरीवन? हर्षदा झाले. कुठपर्यंत अडकले सगळे? कुठे अडकले? बॅक्सवर कुठे अडकले? कस्टमर झाले. हर्षदा कुठपर्यंत राहिले? कस्टमर. इशिता कस्टमर झाले. ऑनलाईन झाले सगळ्यांचं? येस सर. ऑनलाईन इथपर्यंत झालंय. कस्टमर सबमिट केले सगळ्यांनी? केलं असेल तर चांगली गोष्ट. मॅप समरीचं तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. हा जो मॅप आहे आपला, एक नॉर्मल वे मध्ये दिसतोय, म्हणजे एक नॉर्मलच मॅप आहे, जसं की 2D म्हणू शकतो आपण, राईट? याला आपल्याला जर एखाद्या चांगल्या व्ह्यू मध्ये बघायचं असेल, एरियल व्ह्यू मध्ये बघायचं असेल, तर सिम्पल डेटा फॉर्मॅट मध्ये जावा. ठीक आहे. फॉर्मॅट पेन मध्ये. फॉर्मॅट पेन मध्ये गेल्यानंतर मॅप सेटिंग येतं. मॅप सेटिंग मध्ये त्याची स्टाईल आहे. स्टाईल कोणती आता? रोड. मी तर करतो एरियल. चांगलं दिसतंय. मी कसलं रिएक्शन दिली भारी. हा छान दिसतंय ना. तुम्ही वेगवेगळे पण करू शकता. जसं एरियल आहे तसं लाईट आहे. काय चेंज होणार फक्त. डार्क आहे, डार्क मध्ये ग्रेस केले. बट मोस्ट ऑफ द यूज करा एरियल, जो प्रॉपर असं ज्याच बाजूला सगळे काय असेल ते प्रॉपर दिसेल ना. ओके. आपली समरी झाली. मॅप समरी, प्रोडक्ट कस्टमर समरी झाली. आता आपण जाऊ प्रोडक्ट समरीकडे. मला अगेन टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचं. ठीक आहे. टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचं आहे. कसं दाखवणार सांगा? क्वेश्चन काय आला? टॉप सेलिंग प्रोडक्ट कसं दाखवणार? प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये जाऊन निश्चित टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचा. जास्त टोटल रेव्हेन्यू असेल टॉप सेलिंग प्रोडक्ट कसं दाखवणार? ऑनलाईन एनीवन टॉप सेलिंग प्रोडक्ट कसं दाखवणार? एनीवन ऑनलाईन एनीवन? आशिष, जागृती, अमर, मंथन, कृष्णा, मेघा, निकिता. टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचा आहे मला. सांगा. बोल बोल. सांग. कसं दाखवणार? पहिल्यांदा व्हिज्युअल कोणतं यूज करणार ते सांगा. बार कोणते चार्ट, व्हिज्युअल? बार चार्ट का? कॉलम चार्ट का? भाई कोणतं व्हिज्युअल यूज करणार? कार्ड व्हिज्युअल का? एक सिंगल तर व्हॅल्यू दाखवायची ना मला. एक सिंगल व्हॅल्यू, एकच प्रोडक्ट दाखवायचं जो टॉप सेलिंग असेल. ओके. मी फर्स्ट व्हिज्युअल सिलेक्ट करतो. कार्ड व्हिज्युअल केले. आता बोला, ह्याच्यामध्ये काय ड्रॅग करणार? काय ड्रॅग करू शकतो? एनीवन? अरे बोला. टोटल सेल्स. श्योर. मी परत विचारतोय. श्योर? पक्का? टोटल सेल्स म्हणून मला त्या प्रोडक्टचं नाव कसं कळणार?
टॉप सेलिंग प्रोडक्ट विचारलं, नॉट अ प्रोडक्ट कॅटेगरी. म्हणजे पास काय करणार आपण ह्याच्यामध्ये ते सांगा मला पहिल्यांदा. टोटल रेव्हेन्यू. हे टोटल रेव्हेन्यू. प्रॉडक्टचा कॉलम. प्रोडक्टचं कॉलम. प्रोडक्ट नेम, राईट. प्रोडक्ट नेम पास करणार ना. हो, टोटल सेल्स. काय सांगितलं होतं पहिल्यांदा, कधी सांगितलं? प्रोडक्ट कॅटेगरी नाही. प्रोडक्ट कॅटेगरी प्रोडक्ट नेम मध्ये काय डिफरन्स आहे? प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट नेम मध्ये काय डिफरन्स आहे? प्रोडक्ट कॅटेगरीचे अंडर मल्टिपल नेम्स आहेत ना, राईट. कॅटेगरी 4 आहेत, 4 कॅटेगरीचं काढून मला काय फायदा आहे? माझ्याकडे आहे 100 प्रोडक्ट, मला त्यातलाच फाइंड आउट करायचं टॉप सेलिंग प्रोडक्ट कोणता आहे माझा, राईट. आणि पास काय करणार आपण? प्रोडक्ट नेम. कशामध्ये प्रोडक्ट नेम? प्रोडक्ट लुकअप मध्ये. कुठे प्रोडक्ट नेम? कुठे आहे? हेच ना, प्रोडक्ट नेम. सॉरी, आलं काय ते ऑल पर्पज बाईक स्टँड. हे रॅन्डमली आले, त्यांनी घेतलेले, जे फर्स्ट दिसेल त्याला त्यांनी घेतलेले. ओके, पण मला काय दाखवायचं? टॉप सेलिंग प्रोडक्ट. ओके, सांगा काय यूज करावं लागेल त्यासाठी टॉप सेलिंग दाखवण्यासाठी? फिल्टर पेन, राईट. गेलो फिल्टर पेन वर. देन प्रोडक्ट यूज करू. काय चूज करणार? प्रोडक्ट नेम. पक्का? ठीक, इथं फील्ड ऍड करतो. ओके, देन टॉप एन. ओके, देन टॉप प्रोडक्ट. हां, 1 घेतो आता तरी. देन बाय व्हॅल्यू. बरोबर चाललंय तुम्ही, बरोबर चाललंय. मग जे तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवायचं ते इथं दाखव. टोटल हे और टोटल हे शाहरुख खान आहे का? काय टाकणार याच्यामध्ये? टॉप टोटल सॉरी टोटल सेलिंग. टॉप सेलिंग कधी आहे ना, जेव्हा ते जास्त ऑर्डर्स होणार तेव्हा. ह्याच्यामध्ये काय पास करणार मी? टोटल ऑर्डर्स. सेल्स कसं काय? मी म्हणलं का रिव्हेन्यू बाय मला दे? नाही म्हणलं ना. मग टॉप सेलिंग जास्त सेल होणे पाहिजे होते. म्हणजे काय सेल होणे म्हणजे काय? ज्यांची जास्त वेळेला ऑर्डर्स आले असेल ते. बरोबर आहे. ओके, मी तर टाकतो टोटल ऑर्डर्स. कुठे गेला टोटल ऑर्डर्स? किती आले? वॉटर बॉटल 30 होते. हे तुमची टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे. टॉप सेलिंग प्रोडक्ट म्हणजे काय मला सांगा. मी काय रेव्हेन्यू वाईज विचारलं, प्रॉफिट वाईज विचारलं? रेव्हेन्यू वाईज कोणतेही असू शकतं ना, ज्याची क्वांटिटी जास्त असेल, ज्याची प्राइस जास्ती पण क्वांटिटी कमी मागवली, राईट. बट इथं काय पाहिजे होतं मला? प्रोडक्ट कोणता सेल होतोय जास्ती, म्हणजे लोक कोणता प्रोडक्ट हा जास्त वेळा ऑर्डर करतात, हे मला पाहिजे होतं, राईट. क्लिअर आहे? नक्की. ऑनलाईन एनीवन हॅज डाऊट? ऑनलाईन? क्लिअर आहे सर. ओके, मला त्याचं टोटल रेव्हेन्यू दाखवायचं आहे. टोटल सेल्स, टोटल रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि किती ऑर्डर झाले हे दाखवायचं. काय आलं? टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर्स, म्हणजे किती वेळा हे ऑर्डर केले गेले, हे मला फाइंड आउट करायचं. सांगा काय यूज करणार? अगेन कार्ड व्हिज्युअल यूज करतो मी. ठीक आहे, केलं. देन बोला बोला. देन काय पास करणार? टोटल रेव्हेन्यू घेऊन त्याला फक्त ओके, टोटल रेव्हेन्यू घेतो. टोटल रेव्हेन्यू घेतलं. देन फिल्टर. कशा फिल्टर करणार? प्रोडक्ट नेम प्रोडक्ट नेमला. ह्यामध्ये काय पास करू मी? प्रोडक्ट नेम. पक्का? नाही तिथे टोटल रेव्हेन्यू इथं टोटल रेव्हेन्यू घेऊ. पक्का? ओके, टोटल रेव्हेन्यू घेतला. अगेन तुम्ही सांगताय म्हणून. काय घेणार इथं तेजस? काय घेणार? बोल, काय घेणार? प्रोडक्ट नेम. विसरलं त्या दिवशी आपण काय केलेलं, काय घेतलेलं इथं? प्रोडक्ट नेम घेतलेलं. प्रोडक्ट नेम कशामध्ये? प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट नेम पास करतो. इथं काय सर्च करणार आता आपण? फक्त वॉटर बॉटल
काय याचं स्पेलिंग? WAT $30,000 समथिंग. त्या रिव्हेन्यू किती जनरेट करून दिलं त्याने? 39.76K. काय झाला माझं? जो ऑर्डर केला त्याचा काय रेव्हेन्यू. आता मला त्याचं काय द्यायचं आहे? किती वेळा ऑर्डर केलं त्याने ते द्यायचं आहे, राईट? किती वेळा ऑर्डर केलं ते द्यायचं आहे. काय टाकणार मी अगेन? काय पास करणार? ऑर्डर क्वांटिटी. ओके. अगेन काय होतं? एक कार्ड व्हिज्युअल घेतो. काय पास करणार अगेन त्याच्यामध्ये? टोटल ऑर्डर क्वांटिटी, राईट? काय पास करणार? ऑर्डर क्वांटिटी किती आले? 84,000. आता 84,000 मधले किती ते बॉटल आहेत हे मला फाइंड आउट करायचं, राईट? इथं काय पास करणार अगेन? प्रोडक्ट नेम. आलं? काय सर्च करणार अगेन? वॉटर बॉटल. किती आहेत? 7,000. 84,000 मधले किती ते ऑर्डर केलेले? 7,000 समथिंग काहीतरी. हे तुमचे टॉप सेलिंग प्रोडक्ट आहे. काय? टॉप सेलिंग. त्यानंतर तुम्ही काय दाखवलं? त्याचा रेव्हेन्यू पण दाखवला आणि त्याची ऑर्डर क्वांटिटी पण दाखवली. क्लिअर? इथपर्यंत कसं दाखवायचं? कन्फ्युज का झाले स्टार्टिंगला सगळे? काय घ्यायचं कळलं नाही का? का नाही कळालं? काल सुट्टी होती म्हणून नाही कळालं? ए हिरो, हा? काल सुट्टी होती ना तेव्हा नाही कळालं? ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत? आता फक्त रटाळवानं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही का ते घ्यायचं आणि टाकायचं, त्यामुळे बोर होत असेल, आय नो. ओके, पण आता काय आपलं कामच आहे त्यामुळे आपण काय बोलू नाही शकत. ओके, ठीक आहे. एवढं झालं. त्याचं दाखवलं, ऑर्डर क्वांटिटी दाखवायली, त्याची रेव्हेन्यू दाखवायचा. ऑनलाईन क्लिअर आहे? ऑनलाईन गाईड्स क्लिअर आहे का तुम्हाला? मला आता माझ्या प्रोडक्टचा ऑर्डर अचीव केली की नाही, म्हणजे मला ते टार्गेट द्यायचं माझ्या प्रोडक्टला. आता माझ्या ह्या वर्षाचे काहीतरी झाले असेल समथिंग 25,000 वगैरे काय, ओके, काय ते ऑर्डर झाले. मला आता चेक करायचं, मला ते 35% इन्क्रीज करायचं आणि चेक करायचं की बाबा अचीव झालंय की नाही. मला माहित नाही माझ्या ऑर्डर्स किती या वर्षाच्या, ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? मला माहित नाही माझ्या या वर्षाच्या ऑर्डर्स किती, बट मला ते अचीव 35% अचीव झाले की नाही हे चेक करायचं. 35% इन्क्रीज अचीव झाले की नाही हे चेक करायचं. क्लिअर आहे? क्वेश्चन क्लिअर आहे? ओके. जेव्हा तुम्हाला एक अचिव्हमेंट्स दाखवायचे असेल तेव्हा तुम्ही कोणता कार्ड सिलेक्ट करता? कोणता कार्ड सिलेक्ट करता? अचीव, इन्क्रीज, डिक्रीज. ओके, देन अजून त्या दिवशी आपण कोणता बघितलेला? नाही, बँक चेक कसं काय असेल, राईट? कोणता बघितलेला? केपीआय कार्ड बघितलेलं, आठवतंय? त्याला काय म्हणतो आपण? की परफॉर्मन्स इंडिकेटर. केपीआय कार्ड सारखाच एक गॉड चार्ट जो तुमचे अचीव टार्गेट झाले की नाही हे दाखवतो. त्याला काय म्हणतो आपण? गॉड चार्ट म्हणतो. ओके, तो इथे दिसतं सगळ्यांना. तुमचं स्पीडोमीटर असतं गाडीचं, गाडी चालवतं ना, त्या गाडीवर एक स्पीडोमीटर असतं, त्या टाईप मध्येच असतो हा गॉड चार्ट. काय ते दिसतंय मला इथं असं. तो फर्स्ट विचारतो मला व्हॅल्यू. काय विचारतोय? व्हॅल्यू. त्या व्हॅल्यू मध्ये टाकतो मी माझे टोटल ऑर्डर्स. काय टाकतो? टोटल ऑर्डर्स. किती टोटल ऑर्डर्स? 25,000. आणि इथे त्यांनी मॅक्सिमम व्हॅल्यू किती घेतली? 50,000. गॉड चार्ट काय करतो? एखादी व्हॅल्यू असेल त्याची ऑटोमॅटिकली डबल घेतो आणि ते टार्गेट ठरवतो ऑटोमॅटिकली. बरं, हे टार्गेट आहे का आपलं? नाही. आपलं टार्गेट काय? 35% इन्क्रीज. काय? 35% इन्क्रीज झाले की नाही हे बघायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. काय करावं लागेल? त्यासाठी
ह्याच्यावर मी सिलेक्ट करतो. काय काय विचारतो, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू आणि टार्गेट व्हॅल्यू. आपल्याला टार्गेट व्हॅल्यू द्यायची. काय द्यायची? टार्गेट व्हॅल्यू द्यायची. कशाला मल्टिप्लाय करायचं? टोटल रिव्हेन्यूला टोटल ऑर्डर्स नाही. ए हुशारचंद, कसं? ऑनलाईन एनीवन 1.35 आहे. 1.35 प्लस 35 राईट. किती पर्सेंट इन्क्रीज पाहिजे आपल्याला? 35% इन्क्रीज म्हणजे काय झालं? ऍडिशन झाले 100% प्लस 35. 100 प्लस 35 किती झाले? 135 डिवाइड बाय 100 किती झाले? 1.35. जर मी टोटल ऑर्डरला 1.35 ने मल्टिप्लाय केलं तर मला इन्क्रीज ऑर्डर दिसणार आहे, ते टार्गेट दिसणार आहे. ओके, मी करतो एक टार्गेट मेजर क्रिएट करतो. एक टार्गेट मेजर बनतो. काय टाकणार याच्यामध्ये? टोटल ऑर्डर्स मल्टिप्लाय बाय किती? 1.35. 1.35 काय कळालं? का घेतोय 1.35? ऑनलाईन एव्हरीवन 1.35 का घेतोय का आले? ऑनलाईन बोला. एंटर आले तर टार्गेट नावाचं काहीतरी मेजर आले. त्याला मी टाकतो टार्गेट व्हॅल्यू मध्ये. त्या व्हिज्युअलच्या टार्गेट व्हॅल्यू मध्ये टाक. व्हिज्युअलच्या टार्गेट किती आली? इन्क्रीज किती पाहिजे होती? 34K. ऑटोमॅटिकली दाखवली की त्यांनी. हे तुमचं टार्गेट अचिव्हमेंट आहे. बट किती केले आपण? 25. ओके, आणि ऑटोमॅटिकली डबल व्हॅल्यू गेली तुमच्या टोटल ऑर्डरची. ऑटोमॅटिक डबल व्हॅल्यू गेली. त्यामुळे ऑलवेज ट्राय करायचं की मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये टार्गेट टाकायचं. मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये. तेव्हा मी मॅक्सिमम व्हॅल्यू मध्ये टार्गेट टाक आली. तुमची टार्गेटेड व्हॅल्यू अराउंड 34,000. तुमची किती झाली? अराउंड 25,000. एक्युरेट अमाऊंट दाखवतो की 25,165. ॲज इन्क्रीज होऊन 35% पाहिजे होतं. किती पाहिजे ती? 24,000 समथिंग. 34,000 समथिंग काहीतरी. ओके, क्लिअर आहे? ऑनलाईन एव्हरीवन ते पुढे जातं डायरेक्ट. तू लाईन आता इथं बघ, 34,000 आहे ना. लाईन ऑटोमॅटिकली 25,000 34,000च्या पुढे जाते आणि एक लाईन वाढते फक्त. एवढंच होतं, बाकी काय. ओके, क्लिअर? हां हां, असंच म्हणू शकता. क्लिअर आहे ऑनलाईन? पण तुम्हाला एक Yes, MS sir. मध्ये गेलं टार्गेटेड व्हॅल्यू डायरेक्ट मिळते. ती टार्गेटेड व्हॅल्यू फक्त टाकायची. दॅट्स ऑनलाईन. सगळ्यांना क्लिअर आहे? बोर होतंय का ऑनलाईन? गेम खेळायचं का? गेम Yes, sir. खेळायचं का गेम? कळतंय सगळ्यांना? आशिष, हे थोडं होऊ दे मग बघू आपण. Yes, sir. आय नो खूप किचकिटे रटाळवाणं आहे, म्हणजे काय सर करतात जसं ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, पण हा पॉवर BI डेव्हलपर नसतो आधी सांगतो. डॅशबोर्ड क्रिएशन म्हणजे पॉवर BI डेव्हलपमेंट नाही. डॅशबोर्ड डेटा मॉडेलिंग आणि डॅक्स येणं म्हणजे पॉवर BI डेव्हलपमेंट आणि रो लेवल सिक्युरिटी. हे 3 कन्सेप्ट. हे डॅशबोर्ड क्रिएशन लहान 10वीतला मुलगा आणला आणि त्याला बसवला आणि त्याला सांगितलं हे ड्रॅग करायचं, ते पण कर. बट तुमचं मेन काम असतं डेटा मॉडेलिंग, डेटा मॉडेलिंग आणि डॅक्स क्रिएशन्स. एक गाईडलाईन असते डॅशबोर्ड क्रिएशनची, त्यानुसार तुम्हाला बनवावं लागतं ओनर्सच्या रिक्वायरमेंटनुसार. पूर्ण टीम बसलेली असते, त्या पूर्ण डिझाईन होतो प्रॉपर तुमचा डॅशबोर्ड आणि तो रिप्रेझेंट होतो. ओके, फक्त आपल्याला सगळे कन्सेप्ट बघायचे कुठे काय काय, कोणता चार्ट कशाला यूज करतो. ओके, मी आता टार्गेट बघितलं. आता मला माझं ॲन्युअल बघायचं आहे, म्हणजे रेव्हेन्यू बघायचं आहे 28%. टार्गेट काय दिलं मी? 28% माझा टोटल रेव्हेन्यू. सांगा, टोटल रेव्हेन्यूचे 28%. टार्गेट दिले 28% इन्क्रीजेस. 1.28 जस्ट 1.35 केलं इथं काय ना, फक्त 1.28. अगेन काय होतं, गॉच चार्ट सिलेक्ट करतो.
देन ह्यामध्ये टाकतो, काय टाकू, टोटल रेव्हेन्यू टाकतो. अगेन मला एक टार्गेटेड व्हॅल्यू घ्यायची. ओके, काय घ्यायची अगेन, एक टार्गेटेड व्हॅल्यू. न्यू मेजरमध्ये क्रिएट करतो. टार्गेटेड व्हॅल्यू. काय लिहायचं, टोटल रेव्हेन्यू मल्टिप्लाय बाय 1.2. ही ऑटोमॅटिक त्याची व्हॅल्यू डबल होऊन आली इथं बघा, 49.8. पण ही नाही आपली ऍक्च्युअली टार्गेटेड व्हॅल्यू गेली. किती, 31.89. ही आपली ऍक्च्युअल टार्गेटेड व्हॅल्यू. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना. ह्याला बॉर्डर्स वगैरे नंतर ऍड करतो. बॉर्डर्स काय डिझाईन करायची नंतर का. मी त्याचं ऑर्डर्स काढले, त्याचे टार्गेट रेव्हेन्यू काढला, टॉप सेलिंग प्रोडक्ट काढला, टोटल रेव्हेन्यू काढला, त्या प्रोडक्टचा टोटल ऑर्डर टू क्वांटिटी काढली. ओके, माझ्या प्रोडक्ट्समध्ये असे प्रोडक्ट्स असतील ज्यांचा रेव्हेन्यू, असे काही प्रोडक्ट असतील ज्यांचा रेव्हेन्यूमुळे माझा बिझनेस चालत असेल, राईट. तर मला असे टॉप 50 प्रोडक्ट्स फाइंड करायचे. किती, टॉप 50 प्रोडक्ट्स. क्लिअर सगळ्यांना, टॉप 50 प्रोडक्ट्स मला फाइंड आउट करायचे. जेव्हा आपण एखादी टॉप प्रोडक्ट्स फाइंड आउट करायचे असतात 50, आपण कोणतं कार्ड यूज करतो, कोणतं व्हिज्युअल यूज करतो, टेबल यूज, राईट. बट टेबलला एक करस्पॉन्डिंग अजून एक आहे, त्याला म्हणतो आपण ट्री मॅप. टेबल्स तुम्ही जास्तीत जास्त 10 प्रोडक्टसाठी यूज करा. जर तुम्हाला टॉप 10 प्रोडक्ट्स दाखवायचे असतील 10 प्रोडक्ट्स, त्यासाठी तुम्ही टेबल यूज करा. बट जेव्हा 10च्या वर जाईल किंवा 20च्या वर जाईल तेव्हा यूज करा ट्री मॅप. कोणता, ट्री मॅप. ट्री मॅप कुठे आहे, इथं ट्री मॅप आहे. मॅपच्या साईडला आहे ट्री मॅप, दिसतंय. त्या ट्री मॅपला सिलेक्ट करतो. आलं इथं काहीतरी. ओके, मला काय दाखवायचं, टॉप 50 प्रोडक्ट दाखवायचं. ह्याच्यामध्ये काय पासआउट करणार मी, अगेन प्रोडक्ट नेम, राईट. कशामध्ये प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट लुकअपमध्ये. कॅटेगरीमध्ये काय टाकणार मी, प्रोडक्ट नेम. व्हॅल्यूजमध्ये काय टाकणार, टोटल ऑर्डर्स लिहितो. कुठे गेले, आले 100 काहीतरी प्रोडक्ट, कितीतरी सगळे प्रोडक्ट आले, सगळेच आले. पण मला किती दाखवायचे, टॉप 50. ओके, टॉप 50 साठी काय यूज करणार आपण, अगेन फिल्टर पेन. आलो फिल्टर पेन. कशावर ऑपरेशन परफॉर्म करणार, प्रोडक्ट नेमवर. पक्का. ओके, किती फाइंड आउट करायचे, टॉप एन, राईट. म्हणजे एन नंबर म्हणजे 50. ओके, बाय कशातून, टॉप सेलिंग प्रोडक्ट्स म्हणजे काय, बाय ऑर्डर क्वांटिटी. टोटल ऑर्डर्स म्हणजे बाय टोटल ऑर्डर्स. करू काय, अप्लाय फिल्ड. आले, रिफ्लेक्ट झाले. इथं फक्त 50च दिसतात तुम्हाला, केवढे असतील तेवढे. किती ऑर्डर क्वांटिटी, हाच होता ना आपला टॉप सेलिंग प्रोडक्ट, 7967 वाला बॉटलवाला. त्यानंतर हा आहे पॅच किट 8 समथिंग काहीतरी. ओके, आता मला ह्याचा रेव्हेन्यू पण बघायचा. काय बघायचं आहे मला, ह्याचा रेव्हेन्यू बघायचा आहे. मला इथं काय ती इन्फॉर्मेशन दिसते, फक्त त्याची ऑर्डर क्वांटिटी दिसते. मला याचा रेव्हेन्यू पण बघायचा आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्हिज्युअलला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असते तेव्हा यूज होतो टूल टिप. ओके, टूल टिप म्हणजे काय, जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ओके, त्याला आपण म्हणतो टूल टिप. इथं टूल टिप ऑप्शन दिसतंय सगळ्यांनी, टूल टिप. त्या टूल टिपमध्ये मी टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करतो. केला, इथं अगेन होवर करतो. आला त्याचा रेव्हेन्यू, आला ना. आधी काय दिसत होतं, फक्त काय ऑर्डर क्वांटिटी, काय रेव्हेन्यू. मी अगेन प्रॉफिट ट्रॅक करतो, त्याच्यावर होवर करतो. आला प्रॉफिट पण त्याचा, आलं सगळं आलं. बट हे काय तुम्हाला व्हिज्युअलमध्ये दिसतंय ते कशा फॉर्मॅटमध्ये दिसतंय, का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दिसतंय. मला हे काय करायचं, व्हिज्युअली रिप्रेझेंट करायचं. बाबा मी ह्याच्याकडे होवर केल्यानंतर मला एक चार्ट दिसायला पाहिजे, त्याच्या मला फक्त त्या प्रोडक्टचा रेव्हेन्यू असेल. क्लिअर एवढं.
क्लिअर. जेव्हा तुम्हाला एखादं बिल्ड करायचं असतो, व्हिज्युअल टूलटिप बिल्ड करायचं, तेव्हा एक पेज सिलेक्ट करायचं, न्यू पेज. ओके, न्यू पेज मध्ये फॉर्मॅट पेंटर मध्ये जायचं. फर्स्ट फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो, कॅनव्हास सेटिंग, त्या कॅनव्हास सेटिंग मध्ये जायचं. आपण एक टाईप बघितलेला, आठवतंय का? पेजचा टाईप बघितलेला टूलटिप नावाचा, आठवतंय? त्या टूलटिप ऑप्शन येतो, त्या टूलटिपला सिलेक्ट करतो. काय झालं, डायरेक्ट एवढीचा पेज झाला का? आता मला एक पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनच द्यायची त्या व्हिज्युअल रिगार्डिंग. ओके, क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे? ओके, मी याच्यामध्ये ड्रॅग करतो माझं एक कॉलम चार्ट. ओके, काय करतो, कॉलम चार्ट यूज करतो. आधी मला एक व्हिज्युअल सिलेक्ट करावं लागेल. तेच कॉलम चार्ट यूज करतो. केला, त्यामुळे मला काय दाखवायचे, प्रोडक्टचे रेव्हेन्यूज दाखवायचे, त्या प्रोडक्टचे रेव्हेन्यू दाखवायचे. हे करतो, त्याच्यामध्ये टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करतो. कशा करणार, एक्स का वाय, एक्स ॲक्सिसवर का वाय ॲक्सिसवर? व्हॅल्यूज कुठं आपण पुट आउट करतो, एक्सवर. शुअर, ठीक आहे. कुठे गेलं टोटल रेव्हेन्यू? होत नाही रे, कशावर करतो आपण? आला टोटल रेव्हेन्यू. कशामध्ये फाईंड करायचं आपल्याला? तिकडे काय दाखवलेत आपण, टॉप 50 काय दाखवले, प्रोडक्ट्स. मग काय करावं लागेल, एक्स ॲक्सिसला पास करायला लागेल, काय करावं लागेल, प्रोडक्ट नेम्स. त्यामुळे काय पास करणार मी, प्रोडक्ट नेम. आले समथिंग काय ते माउंटेन बाईकचे टाईप्स आहेत त्यानुसार आलेत ते. आले, क्लिअर आहे? हे टूल टिप्स एक ऑप्शन दिसतंय कशामध्ये, प्रॉपर्टीज मध्ये गेलो, डेटा फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो, इथं फॉर्मॅट पेंटर आहे, त्या फॉर्मॅट पेंट मध्ये प्रॉपर्टीज आहे, दिसते प्रॉपर्टीज. इथं काय त्याचं रिपोर्ट पेज आहे, टाईप काय, रिपोर्ट पेज. कोणत्या पेजवर ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, कोणत्या पेजवर व्हायला पाहिजे, आपल्या प्रोडक्ट समरीच्या. साधी प्रोडक्ट समरीला दाखवतो. गेलो प्रोडक्ट समरीला, हे व्हिज्युअल आहे काय तर. ओके, अगेन इथं प्रॉपर्टीज मध्ये जातो. आलं इथं टूल टिप, अगेन ऑन, इथं ऑफ असेल तुमचं ऑन करा. ऑन केलं, इथं ऑटो आहे, कुठं व्हायला पाहिजे ते रिफ्लेक्ट, पेज 1ला. पेज 1 सिलेक्ट करतो. केलं पेज 1 सिलेक्ट. पेज 1 म्हणजे काय, आपलं टूल टिपचा पेज आहे. जस्ट आता इथं होवर करतो. जादू. हां, पण इथं व्हॅल्यू दिसते का आपल्याला एक्झॅक्ट? व्हॅल्यू नाही दिसत आहे. त्यासाठी डेटा लेबल्स ऑन करा, पेज 1 मध्ये जाऊन, म्हणजे टूल टिप मध्ये जाऊन डेटा लेबल्स ऑन करा. ह्याचे काय करणार मी, सिलेक्ट करणार, डेटा लेबल्स असतात माहिती ना, डेटा लेबल्सला जस्ट ऑन करतो. डेटा लेबल्स म्हणजे काय, एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते वरच त्या प्रोडक्टची. अगेन जातो प्रोडक्ट समरीमध्ये, गेलो, इथं होवर करतो. आला, कसं आहे, हार्ड आहे की नाही, सोपं आहे ना. ऑनलाईन काय आलं, इंटरव्ह्यूला विचारतो ना, व्हॉट इज द यूज ऑफ टूल टिप, करायला पण लावू शकता. काय यूज होतो टूल टिपचा, काय देतं टूल टिप, काय देतं तेजस? ऐका दड्यांना सायटिंगला सांगितलेलं ना, काय देतं टूल टिप, काय देतो? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करून करतं टूल टिप करतं. दॅट्स क्लिअर आहे नक्की? ऑनलाईन क्लिअर आहे सगळ्यांना, कसं यूज केलं आपण टूल टिप सगळ्यांना नक्की? काय केलं मी, जस्ट एक न्यू पेज सिलेक्ट केलं. त्या न्यू पेज मध्ये गेल्यानंतर मी हे थांबा रिमूव्ह करतो, अगेन एकदा दाखवतो तुम्हाला. एक न्यू पेज सिलेक्ट करतो आणि त्याचं नाव देतो टूल टिप. त्याला जस्ट डबल क्लिक केलं की तुम्हाला रिनेमचा ऑप्शन, नाव देतो त्याला टूल टिप. टूल टिपचं काम काय, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. मला तर हे पेज टूल टिप नुसार बनवायचं आहे. ओके, सो मी काय करणार, अगेन फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करणार, फॉर्मॅट पेन ओपन होईल. झाला, फॉर्मॅट पेनमध्ये इथं कॅनव्हास सेटिंग आहे, कॅनव्हास सेटिंगमध्ये जाणार आणि त्याचं टाईप काय सिलेक्ट करणार, टूल टिप. झाला टूल टिप. मला काय दाखवायचं होतं, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू दाखवायला बेस्ट चॉईस काय, कम्पेअर करायचं मला गोष्टी. कम्पॅरिझन असल्या काय यूज करता तुम्ही, कॉलम चार्ट्स
ओके, त्यामुळे इथं काय सिलेक्ट केला, कॉलमच्या केला. ओके, हे मी तुम्हाला विचारतो एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस काय क्लास करणार एक्स आणि वाय मध्ये, राईट. वाय मध्ये टोटल रेव्हेन्यू. मला काय बघायचं आहे, मला प्रोडक्टची क्वांटिटी दिसतात पण मला काय बघायचं आहे एका व्हिज्युअल मध्ये त्याच्यात टोटल रेव्हेन्यू बघायचं. सो मी इथं काय सिलेक्ट करणार, टोटल रेव्हेन्यू. तिथं टॉप 50 काय दाखवलेत आपण, प्रोडक्ट्स नेम. त्यामुळे इथं काय सिलेक्ट करणार एक्स एक्सिस मध्ये, प्रोडक्ट नेम. इथं जस्ट डेटा लेबल्स ऑन करू, एक म्हणजे व्हॅल्यू दिसेल. झालं. अगेन त्या प्रोडक्ट समरीला गेलो, समरीला तो व्हिज्युअल पर्टिक्युलर व्हिज्युअल सिलेक्ट करू. ठीक आहे, आलं फॉर्मॅट पेंटरमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये जातो. तिथे टूल टिप म्हणून ऑप्शन तुमचा ऑफ असेल, ठीक आहे, ऑफ असेल तो ऑन करा. केलं ऑन. अगेन टूल टिपला ड्रॅग करतो. रिपोर्ट पेज आहे त्याचा, पेज कोणत्या रिपोर्ट कुठं रिपोर्ट व्हायला पाहिजे, पेज 1ला, म्हणजे काय टूल टिप नावाच्या पेजला जिथं टूल टिप असेल त्याला रिपोर्ट व्हायला पाहिजे. तर टूल टिप सिलेक्ट कर. केलं, दॅट्स इट. आता जस्ट होवर करतो, आली व्हॅल्यू. कुठेही होवर करतो बघा, प्रत्येकाची व्हॅल्यू दाखवतो. कुठेही होवर करतो, कुठेही होवर. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवायचं काम चांगलं आहे ना, रॅदर दॅन पेज एवढी पेज क्रिएट करण्यापेक्षा. राईट. क्लिअर आहे, नक्की क्लिअर आहे, पक्का ऑनलाईन क्लिअर आहे. Yes, sir. सगळ्यांना का आले, अभिषेक, अमर, आशिष, दुर्गेश, Yes, sir. Yes, sir. जागृती, कल्याणी, Yes, sir. Yes, sir. कृष्णा, मंथन, Yes, sir. Yes, sir. मेघा, निकिता, Yes, sir. Yes, sir. ओंकार, प्रांजली, प्रतीक, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. प्रियंका, रसिका, संध्या, Yes, sir. Yes, sir. सानिका, श्रद्धा, सृष्टी, विकास. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. क्लिअर आहे टूल टिप कसं यूज करायचं. मी जातो अगेन इथे, गेलो. ओके, जेव्हा तुम्ही रिपोर्ट पब्लिश करता तेव्हा हे पेजेस सगळे हाईड्स असतात. हाईड असतात सगळे पेज, हे दिसतात ते फक्त फर्स्ट पेज असतं आणि बाकी सगळे हाईड्स असतात. मी याला हाईड करून घेतो. इथं हाईडचा ऑप्शन होते, सगळे पेज हाईड ठेवतात. हाईड. ओके, आता मला फक्त ह्याच्यामध्ये समरी पेजेस दिसतात. जेव्हा पब्लिश करता रिपोर्ट तेव्हा मला फक्त समरी पेजेस दिसतात, जे काय असं असेल. बट मला आता मॅप समरी बघायची, कस्टमर बघायची आणि प्रोडक्ट समरी पण बघायची. मला काय करायचं म्हणजे नॅव्हिगेट करायचं या पेजवरून नेक्स्ट पेजवर, नेक्स्ट पेजवरून त्या पेजवर, त्या पेजवरून लास्टच्या पेज. काय करायचं म्हणजे नॅव्हिगेशन करायचं का, त्यासाठी यूज होतात बटन्स. ओके, त्यासाठी यूज होतात बटन्स. मी जस्ट एक मला कुठे जायचं, मॅप समरीला जायचं. ओके, गुगलला जाताना एक लोगो फक्त डाउनलोड करून घेतो मॅप्सचा. हे काय ते आहे, ह्याला डाउनलोड करू. डेस्कटॉपला सेव्ह करतो जस्ट. अगेन जातो माझ्या इथे. मी ह्यामध्ये इमेज सिलेक्ट करतो, जी इमेज डाउनलोड केली ती इम्पोर्ट करून घेतो. कशी इम्पोर्ट करणार, इन्सर्ट मध्ये जाणार आणि इमेज. इमेज कुठे आहे ती माझ्या डेस्कटॉपला, राईट, मॅप्स म्हणून आली काहीतरी इमेज. मी इथं घेतो सर लेफ्ट साईडला.
जे तुम्हाला सगळे नॅव्हिगेट करायचं लेफ्टला ठेवायचं ऑलवेज, एवढं लक्षात ठेवा. मला काय करायचं, हे माझ्याकडे काही बटन आहे, मला त्याला ऍक्शन द्यावं लागेल, राईट. माझं काय झालंय, क्रिएट बटन झालंय, तर मी या बटनवर जेव्हा क्लिक करत तेव्हा काय होणार आहे का? आता एक क्लिक करतो, काय मॅपवर जाणार आहे का? नाही जाणार. त्यासाठी काय करावं लागणार, त्याला ऍक्शन द्यावी लागेल. जेव्हा ऍक्शन द्यायची असते अगेन त्या व्हिज्युअलला सिलेक्ट करा. कशाला केलं, मॅपला सिलेक्ट केलं, अगेन फॉर्मॅट पेंटरमध्ये जा, गेलो. तिथं ऍक्शन म्हणून बटन आहे, दिसतंय सगळ्यांना ऍक्शन. त्या ऍक्शन ऑफ आहे आता, त्याला ऑन करतो. ऑन केलं, ड्रॅग करतो. काय पाहिजे, पेजचा टाईप काय व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, म्हणजे नॅव्हिगेशन व्हायला पाहिजे, राईट. इथं टाईप विचारतोय तुम्हाला, काय करणार, पेज नॅव्हिगेशन केलं. डेस्टिनेशन काय पाहिजे त्याची, मॅप समरी पाहिजे. सगळे पेजेस आले बघा, तुमच्याकडे जेवढे पेजेस तेवढे सगळे पेजेस आले. मग कुठे नॅव्हिगेट करायचं ते, मॅप समरी. मॅप समरी झालं, ऍक्शन बटन. ओके, मी जस्ट इथं होवर करतो. काय म्हणते ते, बस कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल प्लस क्लिक झालं नॅव्हिगेट. पुढे गेलं ते सेकंड पेजला गेलं ऑटोमॅटिक. मला इथून बॅक पण जावं लागेल बॅक. त्यासाठी इथं बटन्स आहेत, बटन्स मधून एक घ्या बॅकचं बटन, लेफ्ट एरो किंवा बॅकचं डायरेक्ट बटन, त्या बॅकचं बटन घ्या. ठीक आहे, इथं काहीतरी आलंय, त्याला अगेन ऍक्शन द्यावं लागेल आपल्याला. ओके, काय करणार मी, अगेन फॉर्मॅट पेंटर मध्ये जाणार, त्या व्हिज्युअलला सिलेक्ट करणार आणि कुठे जाणार, फॉर्मॅट पेंटर मध्ये. अगेन इथं ऍक्शन आहे, त्या ऍक्शनला ऑन केलं. इथं काय टाईप काय असणार, आता बॅक असणार आहे, बरोबर ना. आता ते डेस्टिनेशन एकच असणार आहे का, मागे जायला कोणतं पेज आहे, एकच पेज आहे. बॅकवर होवर करतो मी, काय म्हणताय, कंट्रोल प्लस क्लिक आलं. याला म्हणतो पण पेज नॅव्हिगेशन. इंटरव्ह्यूला विचारतात तुम्ही नॅव्हिगेशन कसे करता, पेज नॅव्हिगेशन असतं का, हे इंटरव्ह्यूला विचार. ओके, क्लिअर आहे सगळ्यात. ऑनलाईन पण एक कस्टमरचं पण करून घेऊ. मी जस्ट एक लोगो डाउनलोड करतो कस्टमरचा. सोपं आहे ना, हीच काम आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकीचे नाही, बाकी सगळ्याला डोकं लावायचं, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. सेव्ह करतो मी जस्ट. ब्लॅकवर ब्लॅक दिसेल का रे खूप. अगेन जातो पॉवर बी. ठीक आहे, अगेन काय करणार, इमेज इन्सर्ट करणार, जी मी केली, डाउनलोड केली, डेस्कटॉपला सेव्ह केली, कस्टमर ओपन करतो. आली कस्टमरची इमेज, काय तरी जे सगळे लेफ्ट साईडला, जे तुम्हाला नॅव्हिगेट करायचे सगळे लेफ्ट साईडला ठेवतो. काय करायचं, त्याला नॅव्हिगेट करायचंय कुठे, कस्टमर पेजला. अगेन काय करावं लागेल मला, फॉर्मॅट पेंटर मध्ये जाऊन ऍक्शनला सिलेक्ट करावं लागेल. ओके, ऍक्शन ऑफच असतं तुमचं नेहमी, ऍक्शनला ऑन करतो. अगेन काय करायचं, पेज नॅव्हिगेशन, देन कुठे पोहोचायला पाहिजे, कस्टमर समोर. झालं, नॅव्हिगेट झालं पूर्ण पेज. होवर करतो, इथं काय दिसतंय, कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल दाबता आणि क्लिक करतो. आलं कस्टमर पेजला ऑटोमॅटिक. रिपोर्ट शेअरिंगच्या एवढं नेहमी लक्षात ठेवायचे, सगळे पेजेस हाईड करायचे आणि तू नॅव्हिगेशन चालू करायचं. इम्पॉर्टंट, तर तुम्ही रिपोर्ट शेअरिंग करता पुढे पण जाऊन कधी कंपनीमध्ये, सगळे पेजेस हाईड ठेवायचे जेवढे क्रिएट केले असतील तेवढे. रिपोर्ट शेअरिंगला जेव्हा तुम्ही पेजेस हाईड करता, बाकीचे पेज दिसतच नाही, फक्त फर्स्ट पेज दिसतं. नॅव्हिगेशन थ्रू मग सेकंड पेज, थर्ड पेज, फोर्थ पेज राहतो. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर आहे सगळं.
सर आपण आयकॉन घेतल्यानंतरच नेव्हिगेशन करू शकतो का? येस, आयकॉन घेतल्यानंतर नॅव्हिगेशन करू शकता. और तुम्ही इथं बटन्स पण ते बटन्स पण सिलेक्ट करू शकता. पण त्या पेजला डेडिकेटेड होईल असे बटन्स नसतात आपल्याकडे, त्यामुळे आपण आयकॉन्स घेतो. ते रिप्रेझेंट करतो त्या पेजला. ओके, हो सर. क्लिअर आहे? गोळ झाले तर सांगा. हो ना, टाइम झाला आता. अरे कुठं जायचं तुला? किती वाजता आहे? नाही होणार, 1 वाजता आम्हाला जेवायला जायचं असतं. हं? कसला उपवास आज? म्हणून काय ते फक्त गुरुवार पकडतात. ठीक आहे, थांबा. आज फक्त काय बघितलं? टूल टिप बघितलं, देन पेज नॅव्हिगेशन, एवढेच इम्पॉर्टन्स. उद्या फक्त एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहे. उद्या सगळ्यांनी अटेंड करा. तुम्ही यूट्यूबला जरी गेल तर नाही भेटणार तुम्हाला, ही माझी गॅरंटी आहे. गॅरंटी. त्यामुळे उद्या सगळ्यांनी अटेंड करा. ठीक आहे, त्याआधी एक क्वेश्चन राहिले ना, आपला क्वेश्चन सिरीज चालू आहे ना आपली. ओके, ऑनलाईन इथपर्यंत काय आले सगळ्यांना? हो सर. ओके, जस्ट वेट अ मिनिट. ऑनलाईन मला अटेंडन्स घ्यायची तुमची. गेम घेतो ना आमका. समजा 2 मिनिट, 2च मिनिट. ह्याच्यामध्ये ऑनलाईन कोणीतरी एकाने मोबाईलमध्ये ऑनलाईनची सगळी नावं पाठवा ना. सगळी नाव टाईप करा आणि पाठवा ना. आशिष पाठवू शकतो? ठीक आहे सर. आत्ताच टाईप करून घे ना सगळ्यांची आणि ग्रुपला, आणि त्याचमध्ये ऑफलाईन वाल्यांचं पण ऍड करा. ओके, एक सगळं अटेंडन्स देते करून घ्या फक्त.